डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची नारा येथील 130 एकर जागा वाचवण्यासाठी विधान सभेवर विशाल मोर्चा. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर सुधार प्रणालीद्वारे नागपूर सुधार विकास आराखड्यामध्ये सन 1996 ला नारा येथे 130 एकर जागा पार्कसाठी आरक्षित करण्यात आली होती. शासनाच्या वतीने उल्लेखित जागा अधिग्रहित करण्याकरिता नागपूर सुधार प्रणालीने दिनांक 26/9/2006 ला 5,03,00,000 आणि 20/9/2011 ला 11,50,000 अशी रक्कम उपजिल्हाधिकारी भूसंपादन नागपूर यांच्याकडे जमा केली. परंतु आजपर्यंत विषयांकित जमिनीकडे भूसंपादन झालेले नाही. सन 2008 ला राजकीय हस्तक्षेपामुळे हा आंबेडकरी समाजाकरिता अस्मितेचा प्रतीक असलेला हा पार्क मागे पडल्याचे निदर्शनास आले. दिनांक 14 मार्च 2024 व दिनांक 11 जून 2024 रोजी नारा पार्क विकासासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित झाली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी राखीव असलेल्या 52.63 हेक्टर 130 एकर जागेचा उल्लेख आहे. या संदर्भात माननीय सभापती नागपूर सुधार प्रन्यास नागपूर यांची समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली असता पार्क करिता प्रस्तावित असलेली जागा नागपूर सुधार प्रन्यासच्या ताब्यात नसल्याने नागपूर सुधार प्रन्यास काही करू शकत नाही असे नकारात्मक उत्तर मिळाले. तेव्हाच नियोजित पार्कसाठी 130 एकर जागा षड्यंत्रपूर्वक बिल्डरच्या घशात घालण्याचा नागपूर सुधार प्रणालीच्या अधिकाऱ्याचा हेतू लक्षात आला. 130 एकर पार्कची जागा नागपूर सुधार प्रणालीच्या ताब्यात नाही तर मग कोणाच्या ताब्यात आहे असे म्हणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क बचाव वाचवण्यासाठी पार्कच्या जागेवर दिनांक 2 ऑक्टोबर 2024 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची जागा भूमाफियाकडून त्वरित मुक्त करून नियोजित जागेवर त्वरित पार्कची निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी. यासाठी दिनांक 19/12/2024 ला हिवाळी अधिवेशन नागपूर विधानसभेवर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोर्चाचे निवेदन माननीय नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येईल. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नागपूरचे असल्यामुळे विशेष लक्ष देऊन न्याय देतील अशी अपेक्षा. विधानसभा नागपूर येथील मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने काढण्यात येईल. सदर मोर्चाला बहुजन आंबेडकरवादी विविध संघटनेचा जाहीर समर्थन आहे. मोर्चा सकाळी 11 वाजता इंदोरा चौक ते विधान भवन नागपूरवर जाईल. जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीकडून आवाहन करीत आहे. समता सैनिक दल, रिपब्लिक युथ, सामाजिक आणि राजकीय संघटना ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात अशा सर्वांना विनंती आम्ही केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की बाबासाहेबांना मानणाऱ्या जो कोणती संघटना असेल, जी कोणती संस्था असेल, जो कोणता पक्ष असेल, कारण की हा पार्क आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, समितीचा नाही. बाबासाहेबांचा असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे, आम्ही विनंती केलेली आहे की जबाबदारी पूर्ण आंबेडकरी समाजाने आणि त्यांच्या संघटनेने सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी नुसतं आंदोलनच करत नाही आहे आणि 19 तारखेचा मोर्चाच नाही तर याच्या समोर पण आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आपणास अवगत करू इच्छितो की आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहे त्याच्यासाठी आणि शक्य झालं तर अल्पसंख्याक नागरिकांकडून पण आम्ही बाबासाहेब इंटरनॅशनल पार्कच्या साठी आम्ही मागणी धरून राहू आणि पार्क मिळवू. बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या अंतर्गत घेत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव समिती ही गेल्या फक्त 3 महिन्यामध्येच उदयास आलेली आहे. आम्ही फक्त 2 ऑक्टोबर पासून सुरू केलेला लढा आणि आज जवळपास 72-73 दिवस झालेले आहे. आमच्यासाठी हाच टाइम ड्युरेशन आहे. याच्या अगोदर काय झालं त्याचे डॉक्युमेंटेशन आहे
आणि गेल्या मागच्याच महिन्यात आम्ही केस पण टाकलेली आहे कोर्टामध्ये. म्हणे आम्ही आता अवगत करू इच्छितो की आमचा जो लढा आहे हा फक्त 3 महिन्यापासूनचा लढा आहे. आणि 3 महिन्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही नागपूरच्या मॅक्झिमम विहारामध्ये जाऊन कॅम्पेनिंग केलंय. आंबेडकरी जनतेला एकत्र करून ज्याने 5 साठी जे आता तुमच्या फोटोमध्ये दिसत आहे, मागे पुढे दिसत आहे, सगळे आंबेडकरी विचारधारेवाले लोक एकत्र येत आहेत बाबासाहेब आंबेडकर पार्कच्यासाठी. हा फक्त 130 एकरच्या जागेचा प्रश्न नाही आहे. और ना ही कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम के संदर्भ भावनिक कोई मुद्दा है. यहाँ पर 130 एकड़ का जो पट्टा है और इसे में हमारे कोराडी का बिजली होती है, कोराडी खबर खेड़ा में वहाँ का जो प्रदूषण आने वाला है, जो उत्तर नागपुर की तरफ या पश्चिम नागपुर की तरफ जो आने वाली जो प्रदूषण की मात्रा है उस 130 एकड़ की वजह से वो पार्क जब बनेगा, अच्छा बनेगा, डेवलप होगा, वहाँ पे झाड़ वगैरह लगेंगे तो उसका वो रोकने में बहुत बड़ी सहायता है, जिससे आने वाले समय में भविष्य में हमारी जो यहाँ पे प्रजा जनता रहती है उस जनता को फास्ते के लिए उसका फायदा. जो 130 एकड़ जमीन पर इंटरनेशनल पार्क बनाया जाने वाला था, उस पर अनेक भूमाफिया राजनीतिक नेताओं की नजरें थी और जानबूझकर उन्होंने इस जगह को हड़पने के लिए एक बड़ा षड्यंत्र किया. ये पहली बात. दूसरी बात कि हमारी आशा सरकार से होती है कि हमारे को जो हमारी जायज मांगे वो जायज मांगे वो पूरी करे, लेकिन किंतु परंतु बड़े खेत के साथ 19 तारीख को जितने भी सामाजिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक तमाम जो संगठन के लोग हैं वे तमाम लोग अपने अपने दलगत भावना से ऊपर उठकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नाम से बनने वाले इंटरनेशनल पार्क के मोर्चे में बड़ी संख्या में शामिल होंगे.